कुंडलिका स्वच्छता मोहिमेचा महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा उपस्थित शुभारंभ। जालना शहरातील कुंडलिका नदी स्वच्छ व प्रदूषण मुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका समस्त महाजन ट्रस्ट तसेच सीना कुंडलिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुंडलिका स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमाला विविध क्षेत्रातील महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा, जालन्याचे उद्योजक घनश्याम शेठ गोयल, महानगरपालिकेचे उपायुक्त त्र्यंबक कांबळे, जालन्याचे उद्योजक शिवरत्न मुंदडा, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर, कुंडलिका फाउंडेशनचे उदय शिंदे उपस्थित होते। आयुक्त मॅडम, आज सीना नदीवर आलात, काय उपक्रम आहे हा नेमका? सर्वांना माझा नमस्कार। मी अंजली शर्मा, महानगरपालिका आयुक्त जालना महानगरपालिकाच्या तर्फे आणि सीना आणि कुंडलिका नदी फाउंडेशन आणि समस्त महाजन हे तिघी यंत्रणा सोबत येऊन आज 14 मेला आमची कुंडलिका आणि सीना नदीच्या जे कल्मिनेशन पॉईंट आहे तिथे डिसिल्टिंगचं काम आम्ही सगळ्यांनी सुरू केलं आहे। आणि मला सगळ्यांना सांगून हे स्पेसिफिकली इच्छुते की मी आपलं जे काम आहे ते काहीही गव्हर्नमेंट निधी ना देता CSR मध्ये फ्रीमध्ये करण्यासाठी हे दोघी एजन्सी समोर स्वतः आले आहे। लास्ट इयरमध्ये आमचा हे एक्सपिरियन्स होता की इथे भरपूर प्रमाणात पाऊस आला होता, त्या कारणाने फ्लड झाली आणि बरेच लोकांचं नुकसान झालं होतं। या निमित्ताने हे एजन्सीज दोन्ही एजन्सीजनी आमच्या मार्फत पुढाकार घेतला आहे आणि ते डिसिल्टिंगचं काम आता आपण सुरू करतोय। तो आमचं नियोजन असं आहे की 4 ते 5 दिवसामध्ये मेजर डिसिल्टिंग या एरियाची करून पुढचा जे पाऊस येणार आहे, यावर्षी आमचा एल निनो पण आहे, त्याबद्दल आम्हाला जे वरून इन्स्ट्रक्शन आले आहे की जूनचे पहिले 10 दिवसामध्ये भरपूर इंटेन्सिव्ह पाऊस पडणार आहे, तिचं एक नियोजन आम्ही हे केलं आहे की जे आपले मेजर चोक पॉईंट्स आहे ते यापासून आम्ही सुरू करतोय। आणि पुढे पण आमचं हे एक्सपेक्टेशन आहे की हे दोघी एजन्सीज आणि बाकी जे एजन्सीज आहेत त्यांचा सहकार जरी असला तर असे उपाययोजना आपण करत जाऊ लोकांचे डेव्हलपमेंट आणि त्यांची सोयीसाठी। नगरपालिकेचा पण महानगरपालिकेचा सहभाग आहे आणि नेमकं काय काय उपक्रम इथे राबवणार आहेत? मेजरली इथे आपण डिसिल्टिंगचा उपक्रम राबवणार आहे, परंतु आमची मान्सून पूर्वीची जी तयारी आहे त्यामध्ये आपण 64 मोठे आणि छोटे नाले आयडेंटिफाय केले आहे। तिची डिसिल्टिंग आणि तिची सफाई पण आता चालू आहे आमची। आणि आमचं नियोजन असं आहे की मे जसाच संपला आपले मेजर चॉक पॉईंट्स आणि तिथंवरचं जे अतिक्रमण आहे मेजर स्ट्रॉम ड्रेनेजवरचा तो आपण क्लिअर करून एक जो नॅचरल पॅसेज असलं पाहिजे पाण्याला, तो प्रवाहाचा जागा आम्ही तिला देऊ, सो दॅट फ्लड डज नॉट कम दिस इयर। तेवढं आमचं नियोजन आम्ही केलं यावर्षी।